जागा आहे ती फार भाजपाची जागा मानली जाते आणि आतापर्यंत शिवसेनेने कधीही त्या जागेवर एवढे 10-15 मागे वर्षामध्ये दावा करला आहे, परंतु याच वेळी दावा करण्याचा किंवा भाजपाला मोठा जागा सोडण्याचा जो आग्रही भूमिका आहे ती शिवसेना संजय गटाकडून काय याच्यामागचं नेमकं कारण काय? याच्या मागचं कारण असं आहे की आतापर्यंत कदाचित मताधिक्य नसेल, परंतु आता आमचे 5 आमदार, शिरीषदादा चौधरी 6वे आमदार म्हणजे माजी आमदार, उन्मेष पाटील माजी खासदार, अशी आमची आता ताकद या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. आणि एक भाजपने आता एक मोठा भाऊ म्हणून एक पाऊल मागे टाकून ही जागा जर का विधान परिषदेची आम्हाला सोडली तर आम्हालाही काहीतरी बरं वाटेल. मी पहिलेच सांगितलं की आता या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त आमदार मग आमचे आहेत, पण खासदार भाजपचे आहेत. आम्हालाही वाटतं की खासदार आमचा व्हावा. असं वाटतं की ही खासदारकीची जागा जळगाव लोकसभेची आम्हाला सुटावी, पण ती सुटली नाही. मग निदान विधान परिषदेची तरी जागा शिवसेनेला सोडावी आणि मला वाटतं एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी एक पाऊल मागे ठेवून ही जागा शिवसेनेला सोडावी अशी आग्रही आमची मागणी आहे. बरं, आम्ही आमचं मताधिक्य नाही आणि तरी आग्रह करतो आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आमचं मताधिक्य आहे. त्यांचे 200 आहेत तर आमचे 150 आहेत. 50 मतांचा फरक आहे आणि शेवटी 600-650 वोटिंगमध्ये 300-350 वोटिंगनी माणूस जिंकणार नाही. शेवटी अपक्ष आहेत, उभाटा आहे, राष्ट्रवादी दोघं आहेत, काँग्रेस आहे. यांचं सहकार्य हे कोणताही उमेदवार असेल तर त्याला लागणारच आहे. त्याच्यामुळे एकट्या भाजपच्या बळावर भाजप जिंकू शकणार नाही किंवा शिवसेना एकट्याच्या बळावर जिंकू शकणार नाही. त्याच्यामुळे आमची आग्रहाची मागणी आहे की महायुती आहे, युतीमध्ये ही जी जागा आहे जळगाव विधान परिषदेची ही आम्हाला सोडावी. कुठेतरी जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे देखील शिवसेना चंदीगड जळगाव विधान परिषदेची जागेवर दावा करतो असंही बोललं जातं. नाही, माझं तर म्हणणं आहे अदलाबदलीच्या भानगडीतच पडू नये. आमची ताकद आहे आणि त्या ताकदीप्रमाणे आम्हाला जळगाव विधान परिषदेची जागा ही सोडावी अशी आग्रहाची मागणी आमची असणार आहे. अदलाबदलीचा विषय नाही, ही जागा आम्हाला सुटली पाहिजे. कारण जर का आपण पाहिलं तर आम्ही गेल्या 25 वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहून 100% लोकसभेच्या खासदारांना त्यांना पाठिंबा देतो. सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन मला वाटतं महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने आम्ही जळगाव लोकसभा मतदारसंघ जिंकून देतो. जळगाव लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती जर का आपण पाहिली तर इथे या मतदारसंघामध्ये एकमेव भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत चाळीसगावचे आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत अंमळनेरचे. उर्वरित सगळेच्या सगळे आमदार हे आमच्या शिवसेनेचे आहेत. तरीसुद्धा जळगाव लोकसभा ही भारतीय जनता पक्षाला आहे. त्याच्यामुळे ही जागा आम्हाला सोडावी असं आमची आग्रही मागणी आहे. बघायला गेलं तर आता गुलाबराव पाटलांच्या मुलाला जे आहे भाजपकडनं ऑफर दिल्याची चर्चा आहे. कुठेतरी भाजप ही जागा न सोडता जे काही उमेदवार येणार त्यांना भाजपातून लढवणार असा काही पवित्रा जो आहे तो पाहायला मिळतो आहे. अशीच काही संधी जर आपल्या चिरंजीवांना जर मिळाली तर आपण ती ऑफर स्वीकारणार का? मी आयुष्यात स्वीकारणार नाही. मी लढेल तर शिवसेनेकडूनच लढेल. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपकडून लढण्याची ऑफर देण्यापेक्षा ही जागा शिवसेनेला सोडावी असं आमचं स्पष्ट मागणी आहे. खरं म्हणजे मंत्रिपदाची चर्चा मी देखील ऐकतो आहे, परंतु मला असं वाटतं की 2.5 वर्षानंतर सगळ्याच मंत्रिमंडळामध्ये बदल होईल अशा पद्धतीचं खुद्द शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा सगळा फेरबदल 2.5 वर्षानंतर होईल असं माझं मत आहे. पण त्याच्या आधी जर काही घडामोडी होणार असतील तर त्याबद्दल मला कल्पना नाही. प्रश्नच नाही. इच्छुक आहेच ना. इच्छुक का असू नये, इच्छुक आहेच. साहेब, सध्या सोशल मीडियावर एक पार्टी ट्रेंडिंग करते आहे, कॉकरोच जनता पार्टी. एक व्ह्यू चांगले मिळालेले या पार्टीला आणि सध्या युवकांमध्ये जी नाराजी आहे त्यामुळे ही पार्टी या चर्चेत आहे. काय सांगणार? नाही, मी देखील ते पाहिलं. 15 मेला मला वाटतं ह्या पार्टीचं रजिस्ट्रेशन 16 मेला झालेलं आहे. आणि जर त्यांची म्हणजे तरुणांचा जो काही ओघ आहे त्या काकृत जनता पार्टीच्या मागे प्रचंड, म्हणजे मला वाटतं भाजपचं आणि काँग्रेसचं देखील रेकॉर्ड
त्या कॉक्रेज जनता पार्टीने तोडलेलं आहे. हे खरं म्हणजे आमच्यासारख्या सगळ्याच सत्ताधाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचं हा विषय आहे की असा हा जो उद्रेक आहे हा एखादी तरुण हा फक्त आव्हान करतो आणि त्या आव्हानाला इतका मोठा प्रतिसाद संपूर्ण देशभरातून मिळतो, हे मला असं वाटतं की राज्यकर्त्यांकरता चांगलं संकेत नाही. हे आत्मपरीक्षण करण्याची आमच्यासारख्यांवर ही वेळ आहे आणि ते आत्मपरीक्षण मला वाटतं आम्ही सगळेजण केलं पाहिजे. आप्पासाहेब, भारत हा तरुणांचा देश म्हटला जातो, मात्र एवढी तरुणाई राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात एकत्र येत असेल तर कुठेतरी चिंता करण्याची बाब आहे, काय सांगा? सांगितलं, मी तेच म्हटलं की आम्हाला खरोखर सत्ताधाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे, असं चित्र त्यामागे तरी दिसतं आहे. आप्पासाहेब, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे, काय सांगा? आम्ही पहिलेही मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत होतो, आजही त्यांच्यासोबत आहे की या संपूर्ण राज्यभरामध्ये म्हणण्यापेक्षा खास करून मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागामध्ये अनेक मराठा समाजाच्या लोकांना, तरुणांना या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. त्याच्याकरता सरकार देखील कायदेशीररित्या तरतूद करतं आहे, कारवाया करतं आहे. बऱ्यापैकी मला वाटतं हैदराबाद गॅझेटच्या नुसार बऱ्यापैकी तरुणांना किंवा समाजाला लाखाच्या गणतीत मला वाटतं सर्टिफिकेट दिले गेले आहेत. अजूनही त्याच्यावर राज्य सरकार काम करतं आहे. मला खात्री आहे की युतीचं सरकार हे या राज्यातल्या मराठा समाजाच्या पाठीशी आहे. विधान परिषदेची जागा जी आहे ती जर शिवसेनेला सुटली तर मात्र उमेदवार कोण असणार? कारण आपल्या सुरेशचं पण नाव आहे, गुलाबराव पाटलांचं करून उमेदवारीमध्ये नाव त्याच्यात आहे. आमचा प्रश्न फक्त एवढाच आहे की ही जागा शिवसेनेला सुटावी आणि आमच्यातला एक शिवसैनिक विधान परिषदेचा आमदार म्हणून राज्य सरकारमध्ये जावा, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. उमेदवारी कोणाला द्यावी हा आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा विषय आहे. ते ज्याला देतील त्याला आम्ही पूर्ण ताकदीने निवडून आणू, एवढंच आमचं मत आहे.